नमस्कार. माझ्या या राजकीय विश्लेषण असलेल्या यूट्यूब चॅनलवरती मी सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, सध्या लोकसभेचं वार आहे, परंतु आपण विधानसभेची चर्चा करण्यासाठी आलेलो आहोत. कारण शेवटी महाराष्ट्र आणि महाराष्ट्राचं राजकारण हेच खऱ्या अर्थानं महत्त्वाचं आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला विधानसभेमध्ये किती जागा महायुतीमध्ये मिळू शकतील आणि त्या जागा कोणत्या, संभाव्य निवडून येणाऱ्या जागा कोणत्या, या सांगा, यावरती विश्लेषण करा, अशा पद्धतीचं अनेक जणांचं मत होतं. त्याच्यासाठी मी सध्या हा व्हिडिओ बनवतोय. मित्रांनो, विधानसभेला 288 जागा आहेत. 288 जागेमध्ये भारतीय जनता पार्टीसोबत मनसे विधानसभेला जर का गेलीच तर त्या ठिकाणी सत्तेचं किंबहुना उमेदवाराचं गणित त्या ठिकाणी बदलणार आहे. कारण 2019ला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं स्वतःचे बी फॉर्मवरती विधानसभा महाराष्ट्रात लढवली होती आणि त्या ठिकाणी एकच त्यांचा उमेदवार निवडून आलेला होता, हे तितकंच सत्य आहे. परंतु 2024ला महायुतीसोबत आल्यानंतर मनसेचं बळ नक्कीच वाढणार आहे. कारण 3 ते 4 पार्टीची मतं एकत्र होणार आहेत आणि नक्कीच कोणत्या तरी युती किंवा आघाडी अलायन्ससोबत गेल्यानंतर मताचा टक्का वाढतो आणि त्या ठिकाणी विजयी उमेदवार होण्याची चान्सेस 99% वाढतात, हे नक्कीच सत्य आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि राज ठाकरे यांचं वलय असलेलं मतदारसंघ सुरुवातीला आपण पाहू. मुंबई असेल, नाशिक असेल, नवी मुंबई असेल, ठाणे असेल, पालघर असेल, कोकणातील काही भाग असेल, विदर्भामधील यवतमाळसारखा भाग असेल, संभाजीनगरमधील काही शहरी भाग असेल, या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची संघटनात्मक त्याचबरोबर एक राज ठाकरे यांना मानणारा वर्ग त्या ठिकाणी अस्तित्वातही कोणी नाकारून चालणार नाही. नाशिकमध्ये सन्माननीय राज ठाकरे यांचा पहिल्यापासूनच नाशिक जिल्हा हा आवडता जिल्हा राहिलेला आहे आणि त्यामुळे त्या ठिकाणी वैयक्तिकदृष्ट्या सुद्धा राज ठाकरे यांनी स्वतःची माणसं निर्माण केली, ते कोणी नाकारून चालणार नाही. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे 2019ला 13 आमदार निवडून आले. त्या 13 आमदारामध्ये मुंबईमध्ये त्यावेळेस 6 आमदार मनसेचे निवडून आले होते. त्याचबरोबर नाशिकमध्ये 3, नाशिक शहर, नाशिक मध्य आणि नाशिक दक्षिण अशा पद्धतीचे 3 आमदार त्या ठिकाणी मनसेचे, शहरामध्ये 3च्या 3 आमदार मनसेनं दिले होते. त्याचबरोबर मनसेचे संभाजीनगरला कन्नडमधून हर्षवर्धन जाधव यांच्या रूपाने एक आमदार निवडून आलेला होता. पुण्यामध्ये खडकवासल्यामधून स्वर्गीय रमेश वांजळे त्या ठिकाणी निवडून आले होते. अशा पद्धतीने मनसेचे मुंबई, त्याचबरोबर नाशिक आणि त्याच्या खालोखाल पुणे या शहरामध्ये चांगल्या पद्धतीची ताकद राहिली होते. परंतु पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलेलं आहे. अनेक पक्ष सत्तेवरती आले गेले, राष्ट्रवादी फुटली, सेना फुटली, महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये 2 पक्ष वाढले, वंचित बहुजन आघाडी मैदानामध्ये एक चांगल्या पद्धतीची ताकद घेऊन 2019 पासून उतरलेली आहे. अनेक राजकीय बदल झालेले आहेत, अनेक राजकीय घडामोडी झालेल्या आहेत. परंतु त्यानंतरही महाराष्ट्र नवनिर्माण सेना आपली ताकद टिकवून आहे आणि त्या ताकदीची बार्गेनिंग करून मनसे येणाऱ्या काळामध्ये नाशिक असेल, मुंबई असेल, पुणे असेल, संभाजीनगर असेल, या ठिकाणी आपली उमेदवारी मागू शकते. नाशिकमध्ये जर खऱ्या अर्थानं नाशिक शहरमध्ये मनसे किमान एक तरी जागा 3 पैकी मागू शकते आणि ती निश्चितच मागण्यासाठी राज ठाकरे आग्रही असतील. कारण नाशिकमध्ये मनसेचा महापौर राहिलेला आहे, 3 आमदार राहिलेले आहेत, जिल्हा परिषद सदस्य, नगरपालिका मनसेच्या ताब्यामध्ये त्यावेळेस होती. त्या ठिकाणी मनसेचे माजी महापौर अशोक मुर्तडक असतील, मनसेचे शहराध्यक्ष कोंबडे असतील, त्याचबरोबर डॉक्टर प्रदीप पवार जे की लोकसभेचे मनसेचे उमेदवार म्हणून त्या ठिकाणी संबोधले जातात ते असतील, त्याचबरोबर त्या ठिकाणी सलीम मामा शेख असतील आणि त्याचबरोबर नवनवीन त्या ठिकाणी नेतृत्व, तरुण नेतृत्व मनसेच्या माध्यमातून श्याम गोहाड जे की तरुण नेतृत्व म्हणून शहरामध्ये मनसेचे प्रचलित आहेत, त्यांच्यापैकी एखाद्याला त्या ठिकाणी उमेदवारी मागितली जाऊ शकते आणि त्या ठिकाणी जागासुद्धा भारतीय जनता पार्टी एक तरी जागा सोडण्यास इच्छुक असेल. त्याचबरोबर पुणे म्हणजेच नाशिक खालोखाल मनसेचा एक काळी बालेकिल्ला राहिलेला होता. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे 28 नगरसेवक या पुणे शहरानं मनसेला दिले होते. पुण्याचा विरोधी पक्षनेता हा मनसेकडे पद होतं. वसंत मोरे त्यावेळेस मनसेचे विरोधी पक्ष नेते म्हणून त्या ठिकाणी राहिले होते. त्या ठिकाणी सुद्धा मनसे, साईनाथ बाबर असतील, किशोर शिंदे असतील, हे चांगले मातब्बर राजकीय मंडळी म्हणून त्या ठिकाणी ओळखले जातात. त्याचबरोबर रणजित शिरोळे जे की 2019ला त्या ठिकाणी लोकसभा मनसेतर्फे लढवली होती. अशा पद्धतीची मातब्बर मंडळी त्या ठिकाणी होती. 2019च्या निवडणुकीमध्ये कोथरूडमध्ये चंद्रकांतदादा पाटील यांच्या विरोधामध्ये 85,000 जवळजवळ मतदान किशोर शिंदेने घेतलेलं होतं. त्यामुळे पुण्यामध्ये सुद्धा 1 किंवा 2 जागा त्या ठिकाणी मनसे मागू शकते, त्यासाठी बार्गेनिंग करू शकते. त्याचबरोबर मुंबई असेल, मुंबई म्हणजे राज ठाकरे यांचं होम स्पीच.
मुंबई म्हणजे मराठी जनतेच्या मतावरती गारुड माजवणारा नेता म्हणून मनसेकडे पाहिलं जातं. मनसेकडं मुंबईमध्ये मुंबई असेल, कल्याण या सर्वच भागाचा विचार केला तर कल्याणची ऑलरेडी जागा ही राजूदादा पाटीलकडे आहे. कल्याण ग्रामीणची ती जागा तर मनसेला आपोआपच सुटेल. परंतु ठाण्यामधून अविनाश जाधव यांची सीट मात्र नक्कीच फिक्स केली जाऊ शकते. कारण अवघ्या 7 ते 8 हजार मताने अविनाश जाधव यांचा त्या ठिकाणी पराभव झालेला होता. त्या ठिकाणी सत्ताधारी आमदार म्हणून भाजपचेच आमदार आहेत. त्यामुळे ती जागा कॉम्प्रोमाइज करून मनसेला 100% देऊ शकते एवढं मात्र नक्की आहे. त्याचबरोबर मुंबईमधील संदीप देशपांडे यांच्यासाठी माहीम किंवा दादरची जागा सोडली जाऊ शकते. त्याचबरोबर नितीन सरदेसाई यांच्यासाठी दादरची जागा सोडली जाऊ शकते. बाळा नांदगावकर यांच्यासाठी शिवडी, लालबाग परळ या ठिकाणची जागा सोडली जाऊ शकते. त्याचबरोबर मनसेचे अनेक असे नेते आहेत की तरुण नेते आहेत ज्यांनी गेल्या 5-10 वर्षापासून तयारी केलेली आहे. त्याच्यामध्ये महेंद्र भानुशाली असतील, त्याचबरोबर अनेक नेते आहेत, राजाभाऊ चौगुले असतील. त्या ठिकाणी अशा पद्धतीचे नेत्यांसाठी राज ठाकरे त्या ठिकाणी उमेदवार मागू शकतील. यवतमाळ जिल्ह्यामध्ये वणी या ठिकाणी मनसेची चांगल्या पद्धतीची पकड आहे. दमदार नेतृत्व म्हणून राजू उंबरकर यांच्याकडे पाहिलं जातं. तेथील जागासुद्धा मनसेला वणीची सोडली जाऊ शकते. याच्यामध्ये कोणतीही तीळमात्र शंका नाही. संभाजीनगर शहरामध्ये हिंदुत्वाची भूमिका कट्टरपणे मांडल्यामुळं हिंदुत्वाचं आणि मनसेचं एक चांगल्या पद्धतीचं संघटन संभाजीनगर शहरामध्ये त्या ठिकाणी सुमित खांबेकर यांच्या रूपानं विधानसभेला एखादी जागा मनसेला सोडली जाऊ शकते. त्याचबरोबर पालघर असेल, कोकणामध्ये वैभव खेडेकर जे की खेडमध्ये 10 ते 15 वर्ष झालं मनसेची नगरपालिका सत्ता अस्तित्वात ठेवण्यात ज्यांना यश आलेलं आहे असे वैभव खेडेकर यांच्यासाठी खेडचे विधानसभेचे तिकीट सुद्धा त्या ठिकाणी दिलं जाऊ शकतं. त्याच्या पद्धतीची चर्चा त्या ठिकाणी आत्ताच गेल्या 2 दिवसामागं सुनील तटकरे असतील, त्याचबरोबर राजसाहेब असतील यांच्या रूपाने त्या ठिकाणी झालेले आहे. त्याचबरोबर अविनाश आंबेकर असतील, शालिनीताई ठाकरे असतील. शालिनीताई ठाकरे यांना त्या ठिकाणी दिंडोशीची उमेदवारी त्या ठिकाणी दिली जाऊ शकते. अशा पद्धतीचं एक चांगलं नेतृत्व, महिला नेतृत्व म्हणून विधानसभेला त्यांना तिकीट देऊ शकतं. त्याचबरोबर येणाऱ्या काळामध्ये अजून कोण जण का मनसेमध्ये प्रवेश केले आणि त्याचबरोबर गजानन काळे नवी मुंबईमधून गेल्या 19ला त्यांनी उमेदवारी मिळवली होती मनसेतर्फे आणि चांगल्या पद्धतीचं त्या ठिकाणी मतदान त्यांनी मिळवलं होतं. नवी मुंबईमधून गजानन काळे यांना उमेदवारी मिळण्याचे चान्सेस वाढलेले आहेत. अमित ठाकरे यांच्या अत्यंत निकटवर्ती म्हणून त्यांना समजलं जातं. त्यामुळे त्यांना सुद्धा उमेदवारी मिळू शकते. अशा पद्धतीने जवळजवळ 25 ते 30 जागा जरी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वाट्याला आल्या तर राज ठाकरे 15 ते 16 जागेवरती तरी आरामात आपला उमेदवार निवडून आणतील आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना किंग मेकरच्या भूमिकेमध्ये भविष्यामध्ये असल्यास त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा संशय नसावा. परंतु एक नक्की मुंबई, कल्याण, डोंबिवली, पालघर, ठाणे, त्याचबरोबर नवी मुंबई, संभाजीनगर, यवतमाळ, वणी आणि त्याचबरोबर नाशिक असेल, पुणे असेल या ठिकाणी मनसे आपली सीट शेअरिंग त्या ठिकाणी मागू शकते एवढं मात्र नक्की. धन्यवाद.